नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण DMAR मुंबई पदभरती 2025 साठी या ठिकाणी गणित व बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा जे की मित्रांनो ठिकाणी TCS पॅटर्नवर आधारलेली आहे आणि सर्व पदांसाठी उपयुक्त अशी असणार आहे। म्हणून काय करा बघा मित्रांनो, हा जो तुम्ही आपला व्हिडिओ आहे बघा, तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि पहिल्यांदा जर हा तुम्ही आपला व्हिडिओ अभ्यासत असाल तर बघा सबस्क्राइब मात्र तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या डेली या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता GK GS या ठिकाणी आपलं सिलेबस कव्हर करून घेत असतो। म्हणून का बघा अवश्य सबस्क्राइब करून घ्या आणि बघा या अगोदर तुम्ही जे या व्हिडिओच्या अगोदर पार्ट या ठिकाणी अभ्यासाला नसाल अद्याप देखील तर बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मित्रांनो सर्व आतापर्यंत जेवढे काही ठिकाणी पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्या सर्व पार्टची बघा या ठिकाणी प्लेलिस्ट अवेलेबल करून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला त्याची लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे। तुम्ही अवश्य बघा ते पार्ट अभ्यासले नसाल त्या या ठिकाणी डिस्क्रिप्शन मधला आपल्या क्लिक करा आणि मित्रांनो त्यामध्ये खाली बघा एक नाव असतं की DMAR भरती प्लेलिस्ट नावाचं नाव असतं, त्या बघा नावाखालच्या लिंकवर खाली तुम्ही क्लिक करून टाका। तुम्हाला या ठिकाणी सर्व जे व्हिडिओ बघा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला मिळून जातील। तर अवश्य बघा सर्व काही या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही अभ्यासून घ्या। तर जे की पहिला प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी 36 व 48 यांचा मसावी व लसावी किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलाय। तर बघा 36 व 48 मित्रांनो या दोन संख्यांचा लसावी व मसावी किती। तर बघा मित्रांनो मसावी काय असतो तर मोठ्यात मोठ्या संख्येने त्या दोन्ही संख्येला भाग जाणारी म्हणजे संख्या म्हणजे या ठिकाणी मसावी। तर जसं की मित्रांनो बघा तुम्ही पर्यायाच्या बाहेरची या ठिकाणी संख्या घेऊ नका, पर्यायाच्या बाहेरची संख्याच घेऊ नका, तुम्ही उगा डोसकं खराबच घेऊन नका ठिकाणी पर्यायाच्या बाहेरची संख्या घेऊन सरळ पर्यायावरून घ्यायचं। बघा कसं सांगतो या ठिकाणी सरळ बघा या ठिकाणी एकदम आपली शाळेची पद्धत या ठिकाणी वापरू। बघा आपण शाळेमध्ये कशा प्रकारे 6वीला असताना आपण या ठिकाणी सोडवलं होतो त्या प्रकारच्या या ठिकाणी आपण पद्धत मानून घेऊ। बघा तर या ठिकाणी एकदम या ठिकाणी शालेय पद्धतीने आपण सोडवून घेऊ। काय त्या ठिकाणी पहिली संख्या कोणती 36 व दुसरी या ठिकाणी 48। तर 36 व 48 न बघा या ठिकाणी 12 न भाग जाते का बघा फक्त आणि फक्त पूर्णपणे ते पण 12 त्रिक 36 12 चौक या ठिकाणी 48। बघा मित्रांनो या ठिकाणी 12 आणि 48 ला पूर्णपणे या ठिकाणी 36 न आणि 48 ला 12 ने पूर्णपणे भाग जातो। कसं तर या ठिकाणी बघा 12 त्रिक 36 12 चौक 48 मित्रांनो कसं 12 त्रिक 36 12 चौक 48। तर मित्रांनो बघा या ठिकाणी पूर्ण भाग गेल्यामुळे काय झालं तर हा जो आता 12 आहे मित्रांनो ही झाली आपली या ठिकाणी मसावी। ओके, ही झाली आपली या ठिकाणी आता मसावी। तर लसावी या ठिकाणी आपल्याला आता फक्त काढायची आहे। तर लसावी कसं काढू शकता आता तुम्ही बघा याच्या खाली जास्त मोठा गुणाकार भागाकार करायची काही गरज नाही, सरळ हे 12 घ्या याच्या गुणाकारामध्ये याचा गुणाकार करून घ्या 3 चौक 12। आता 12 गुणाकारात जर 12 आपण केलं तर ठिकाणी 12 चा वर्ग किती भेटतो 144। या ठिकाणी बघा मित्रांनो आपला मसावी या ठिकाणी 12 आणि या ठिकाणी बघा लसावी किती 144 असणार आहे। बघा जागे या ठिकाणी पर्यायामध्ये आहे काय तपासून घ्या। तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे। ओके, तर बघा या ठिकाणी अनेक मुद्दा महत्त्वाचा ठिकाणी तुमच्या समोर मांडतो। तर म्हणजे बघा ते काय तर या ठिकाणी आपल्या या बघा परीक्षेसाठी DMARच्या आम्ही एक 2000 प्लस प्रश्नांचा बघा एक 2000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो एक महाठोकळा बघा या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे मित्रांनो। जर तुम्ही या ठिकाणी अद्याप हा आपला महाठोकळा जर खरेदी करून अभ्यासला नसेल अवश्य बघा हा आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करून घ्या। कारण मित्रांनो बघा या महाठोकळ्यात तुम्हाला मिळेल काय तर GK GS आणि करंट अफेअर्स तुम्हाला बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यासला मिळतील। जे की मित्रांनो बघा या ठिकाणी TCSचे मित्रांनो हे सर्व काही PYQ प्रश्न आहेत। म्हणून काय करा तुम्ही हा जो आपला महाठोकळा आहे मित्रांनो अवश्य बाय करा। कारण मित्रांनो आपल्या या ठिकाणी महाठोकळ्याच्या बाहेरचा एकही तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळणार नाहीत की हमी भर तुम्ही या ठिकाणी 100% मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यातल्याच पडतील अशा ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा हमी या ठिकाणी एक प्रकारचे भरून देतो। तर अवश्य हा बघा तुम्ही महाठोकळा या ठिकाणी खरेदी करा। खरेदी करण्यासाठी काय करा तर 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केले मित्रांनो स्क्रीनशॉट जे बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। बघा तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ।
तर नंबर काय आहे बघा तपासा, 74 14 93 93 07. पुढे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा बघा कशा प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक दुसरा. तर बघा सचिनला 4 विषयांत सरासरी 90 मार्क्स मिळाले. अजून 2 विषयांचा रिझल्ट आल्यावर त्याची सरासरी 5 मार्काने घसरली तर शेवटच्या 2 विषयात त्याला सरासरी किती मार्क मिळाले या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर काहीच करू नका बघा, सचिनला 4 विषयात 90 मार्क मिळाले. सरळ 4 गुणाकारात 90 करा बघा, 4 गुणाकारात 90 करा. आता 9 चौक झाले किती 36 आणि मित्रांनो 4 गुणाकारात 9 चौक 36 आणि समोरचा 1 0 जशास तसा. ओके, 9 चौक 36 आणि समोरचा 1 0 जशास तसा तुम्ही या ठिकाणी घेऊन टाका. ओके, आता पुढे या ठिकाणी काय करा, तर बघा पुन्हा अजून 2 विषयाचा रिझल्ट आल्यावर त्याची सरासरी 5 मार्काने घसरली. किती, पहिला 4 विषय होते, पुन्हा या ठिकाणी जर आपण 2 ऍड केले तर झाले किती 6 विषय झाले. मग जेव्हा मित्रांनो या ठिकाणी टोटल 6 विषयांचा या ठिकाणी रिझल्ट आलाय तेव्हा 5 न सरासरी घसरली म्हणजे किती 90 पेक्षा 5 न कमी आले तर या ठिकाणी किती 85 या ठिकाणी आलेली आहे, लक्षात ठेवून घ्या. आता 5 सख 30 पुन्हा या ठिकाणी 0 आला, हातच्याले 3. आता 8 सखम 48 आणि हातच्याचे 3 किती या ठिकाणी 51 झालं. आता काय करू नका बघा, या 51 मधून 360 मायनस करा. हे जे 510 आहे त्याच्यातून तुम्ही 310 मायनस 360 मायनस करा. आता हा 1 0 0 मधून 0 गेले 0 उरले. या ठिकाणी 5 1 मधून तर 6 जात नाही, त्या 5 ला 1 इथं घ्या. 11 11तून 6 गेले 5 उरले. पुन्हा या ठिकाणी 4 मधून 3 गेले उरलं किती 1. आता सरळ या ठिकाणी आपल्याला भेटलं किती 150. तर मित्रांनो बघा आता 150 ला काय करायचं, सरळ पुन्हा या ठिकाणी किती विषय ऍड झालते शेवटी, तर या ठिकाणी 2 विषय ऍड झालते. तर आपल्याला त्या 2च विषयाच्या ठिकाणी सरासरी काढायची आहे. तर हे 2 घ्या आणि या 2 ला या 15 ला भागून टाका. आता 2 सती 14 उरलं किती 1, 2 पंचे 10 जे की मित्रांनो पर्याय क्रमांक आपलं ब जे की 75 मार्क्स बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा पर्याय क्रमांक ब. पुढे या ठिकाणी बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला वस्तूची किंमत 20% कमी केली, नंतर पुन्हा 10% कमी केली, तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. बघा सुरुवातीला मित्रांनो बघा कोणतीही किंमत जी या ठिकाणी 10% कमी केली, पुन्हा या ठिकाणी पहिलं 20% कमी केली, नंतर 10% कमी केली, तर ती मित्रांनो या ठिकाणी टक्क्यानं या ठिकाणी कमी केली रक्कम कोणती, तर ती असते बघा या ठिकाणी 100% रक्कम असते बघा, कोणतीही 100% रक्कम. तर काय केलं मित्रांनो या ठिकाणी पहिल्या याच्यातून 20% रक्कम कमी केली, तर या ठिकाणी ती आहे 100% रक्कम ही बघा. तर गुणाकार त्याच्या 20% जर आपण याच्यातून कमी केल्या या 100 मधून तर उरले किती 80% या ठिकाणी उरलेले आहेत बघा 80%. ओके, मग पुन्हा काय करा या ठिकाणी 80% घ्या, टक्क्याच्या खाली बघा मात्र 100% घ्यायला विसरू नका. नंतर काय केलंय मित्रांनो या ठिकाणी पुन्हा 10% कमी केलंय, पुन्हा या 100 मधून या ठिकाणी 10% आपण कमी केलं तर उरले किती या ठिकाणी 90% उरले. मग पुन्हा या ठिकाणी 90% जशास तशी घेऊन टाका, मात्र टक्क्यांच्या खाली टक्के घ्यायला विसरू नका. आता काय करा, हा एक 100 हा एक 100 तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी कॅन्सल करून घ्या आणि हा एक कॅन्सल करा 0, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. आता उरले किती 8 9 72. ओके, परंतु 72% या ठिकाणी आलं, परंतु हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर नाही. तर हे 72 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर नाही. तर आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर काढण्यासाठी काय करायचं आहे, हे जे आपण सुरुवातीला या ठिकाणी 100% घेतल्या हे 100% घ्या आणि या 100% मधून हे 72 मायनस करा. आता जर आपण या 100% मधून 72 मायनस केलं तर उरतात किती, तर 28% जी की बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार. सॉरी या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी 28%. कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर काढायचं आहे. तर पुढे बघा या ठिकाणी चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा 10/8 दराने 5000 रुपयांची 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्याच वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. बघा
तर काय करा या ठिकाणी सरळ सरळ बघा, प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. जर तुम्हाला ठिकाणी प्रश्न कळला तर त्या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हाला शोधता येतं. तर काय म्हणलंय बघा, 8% दरानं 5,000 रुपयांची 1,600 रुपये सरळ व्याज, बघा 1,600 रुपये सरळ व्याज म्हणलंय. येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्याच वर्षात 3,000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल. काही करू नका, या ठिकाणी पहिलं सरळ व्याज जे दिले ते सरळ व्याज घ्या. या ठिकाणी बघा सरळ व्याज किती, 1,600 बरोबर. या ठिकाणी आता 5,000 रुपये मुद्दल, हे 5,000 रुपये मुद्दल घ्या याच्या गुणाकारात. आता दर किती आहे बघा, या ठिकाणी 8% दर, 8% दर. या ठिकाणी आता आपल्याला जितकी वर्ष लागतील तितकेच वर्ष, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्ष माहित नाही, वर्षाला x माना. या ठिकाणी आपण पहिलं वर्ष काढून घेऊ. आता काय करा बघा, सरळ सरळ 100 याच्या छेदामध्ये घ्या. आता काय करा, बरोबर हे जे 1,600 आहेत मित्रांनो, 1,600ला 1,600 जसे असत तसे, आणि याच्या आता गुणाकारामध्ये हे जे छेदामध्ये 100 आहेत बघा, या अंशामध्ये येऊन याच्या गुणाकारामध्ये आले. ओके, भागाकारातले. आता हे जे अंशामध्ये मित्रांनो गुणाकारात 500 गुणाकारात 5,000 गुणाकारात 8 आहे, या आलं छेदामध्ये किती, 5,000 गुणाकारात 8. ओके, हा एक कॅन्सल करा, 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 हा एक कॅन्सल करा. ओके, खालचे 3 कट, वरचे 3 कट. 8 1 8, 8 2 16, आणि हा एक कट करा, इथं ठेवून घ्या. आता 5 1 5, 5 चौक 20 आलं किती मित्रांनो, ठिकाणी एकूण 4 आपल्याला आलेलं आहे. या ठिकाणी आले किती वर्ष बघा, आता 4 वर्षे या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत. सरळ आता काय करा बघा, पुन्हा या ठिकाणी तितक्याच वर्षात 3,000 रुपयाचं आपल्याला सरळ व्याज काढून घ्यायचं आहे. तर 3,000 रुपये घ्या, हे 3,000 रुपये घ्या. हा, आता याच्या गुणाकारात आपल्याला जितके 10% दर आणि हे 4 वर्ष घेऊन टाका. आता काय करा, याच्या छेदामध्ये 100% तुम्ही घ्या. आता हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. आता आले किती, 30 घ्या आणि गुणाकारात 10 चोक 40 जर या ठिकाणी केलं तर आता किती, 3 चोक 12 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे किती, 1200. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की मित्रांनो या ठिकाणी क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो, क्रमांक अ जे की 1200 आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे या ठिकाणी 5वा प्रश्न बघा, या ठिकाणी कशा प्रकारचा विचारण्यात आलेला आहे बघा. आता या ठिकाणी 5वा प्रश्न, टेबल हा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत या ठिकाणी किती रुपये असेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. खुर्ची व टेबल घ्या, पहिले या ठिकाणी आपण लिहूनच घेतो बघा, सोपं या ठिकाणी करण्यासाठी खुर्ची पहिलं आणि पुन्हा या ठिकाणी टेबल लिहून घेतो बघा, आपल्या ठिकाणी सोपं करण्यासाठी खुर्ची व टेबल. तर खुर्चीचं मित्रांनो गुणोत्तर किती, 3, टेबलाचं 4. तर या ठिकाणी किंमत कोणाची आहे बघा, ही टेबलाची किंमत किती, 441 आहे. तर खुर्चीची आपल्याला काढायची बघा, या ठिकाणी 441 घेऊ. आता करा याचा आडवा गुणाकार आहे 3चा 441 बरोबर 3 घ्या गुणाकारात, हे 441 आणि छेदामध्ये हे 4. ओके, तर आता काय करा बघा, सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी आपला आडवा गुणाकारच करून घ्यायचा आहे बघा. जसं की थोडंसं चुकलंय का बघा, खुर्चीचा 3 आणि टेबलाचं सॉरी बघा या ठिकाणी 7 आहे बघा गुणोत्तर, 7 या ठिकाणी गुणोत्तर आहे बघा, थोडंसं चुकलं होतं. 7 या ठिकाणी आपण खाली 7 घेऊन टाकू. ओके, आता बघा या ठिकाणी 7 न गुणाकार करू, हां आपण 441ला भागू, 7 1 7, पुन्हा 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सखम 42, 7 सखम 42 या ठिकाणी तुम्ही काय करा, 6 घ्या, उरलं किती 2, पुन्हा 7 3 21. ओके, आता काय आलं, 3 गुणाकारात 63 या ठिकाणी आपल्याला भेटलं. तर या ठिकाणी 63 घ्या गुणाकारात 3. ओके, 3 3 9, 3 सांग 18 म्हणजे किती, 189. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा, जे की क्रमांक क आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. पुढे बघा या ठिकाणी 6वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. एक व्यक्ती निर्धारित ठिकाणी
ताशी 5 किमी वेगाने चालत जातो व ताशी 15 किमी वेगाने सायकलने परत येतो तर संपूर्ण प्रवासाचा तासात त्याचा सरासरी वेग किती असेल? काहीच करायचं नाही. या प्रकारचा प्रश्न संच विचारला. पहिलं काय करा, तुम्ही पहिलं वेग आणि दुसऱ्या वेगाचा गुणाकार करा. पहिल्या वेगाचा दुसऱ्या वेगाचा, तर 5 गुणाकारात या ठिकाणी 15 करून घ्यावं लागेल. पहिला वेग आणि दुसऱ्या वेगाचा गुणाकार म्हणल्यानं मग पुन्हा काय करा, दुसऱ्या वेगातून तुम्ही पहिलं वेग मायनस करा. काय करा, दुसऱ्या वेगातून पहिलं वेग मायनस. जर आपण दुसऱ्या वेगातून पहिलं वेग जर मायनस केलं, 15तून 5 उरले किती? 10. आता 15 5 75 आले छेदामध्ये 10. ओके. आता 10 सती 70 उरले किती? 5. या ठिकाणी एक पॉईंट द्यायचं, वरती 0 वाढून घ्यायचं, वरती 0 वाढून घ्यायचं. आता 10 5 50 जे की बघा या ठिकाणी 7.5. आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा या ठिकाणी क्रमांक ब. लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो, क्रमांक या ठिकाणी ब आपल्या या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, हे होते आपले एकदम 6 प्रश्न जे की बघा या ठिकाणी TCS चे मित्रांनो PYQ स्वरूपाचे आहेत. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जो आपला संपूर्ण काही व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा आणि या ठिकाणी अद्याप चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हाच्या मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.